इयत्ता 6वी विषय गणित घटक अपूर्णांकावरील क्रिया उपघटक अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार कसा करतात ते अभ्यासणार आहोत। या ठिकाणी मी एक गुणाकाराचं उदाहरण घेतोय। 3/7 गुणिले 5/4। बघा, या ठिकाणी आपण जसं बेरीज करताना अंशाची बेरीज अंशस्थानी आणि छेदाची बेरीज छेदस्थानी केली, तसंच गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी करणार आहोत। बघा, या ठिकाणी 3 आणि 5चा गुणाकार 3 गुणिले 5 छेदस्थानी 7 गुणिले 4। आता या ठिकाणी 3 आणि 5चा गुणाकार करायचा। 3 आणि 5 15 छेदस्थानी 7 चौक 28। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण अपूर्णांकाचा गुणाकार या ठिकाणी केलेला आहे। दुसरं एक उदाहरण मी घेतोय। 2/5 गुणिले 4/6। बघा, आता आपण 2चा आणि 4चा गुणाकार करणार आहोत। 2 गुणिले 4 छेदस्थानी 5 गुणिले 6। 2चा आणि 4चा गुणाकार करायचा 2 चौक 8 छेदस्थानी 5 30। आता या ठिकाणी जर या संख्येला जर भाग जात असेल तर आपण भाग देऊन घ्यायचा आहे। बघा, b चौक 8 b पंचे 10। याचं उत्तर आलं 4/15। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण अपूर्णांकाचा गुणाकार केलेला आहे। त्यानंतर अपूर्णांकाचा भागाकार करताना आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी बघा, अपूर्णांकाचा भागाकार बघा, इकडं 4/7 घेतला आपण भागिले 2/6। आता या ठिकाणी आपण गुणाकार व्यवस्था शिकलेला आहे की ज्या दोन संख्येचा गुणाकार 1 येतो त्यांना काय म्हणायचं, गुणाकार व्यवस्था संख्या असं म्हणायचं। तर बघा, पहिली संख्या अशीच ठेवायची 4/7 आणि या ठिकाणी दुसऱ्या संख्येचा आपण काय करायचे, गुणाकार चिन्ह घेऊन गुणाकार व्यवस्था करायची 6/2। मग आपण 4 आणि 6चा गुणाकार करणार आहोत। नंतर खाली 7 गुणिले 2 6 चौक 24 छेदस्थानी 7 गुणिले 2 7 दुणे 14। आता बघा, याला जर भाग जात असेल तर आपण भाग घेऊन घ्यायचा आहे। b 1 b 2 4 b 7 14। याचं उत्तर आलं 12/7। अशा पद्धतीने अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे। अशा पद्धतीने आज आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार शिकलेलो आहोत।